आहे की आपली कला ही जिवंत कला आहे. ही जिवंत कला आपली पारंपरिक कला ठेवलीच पाहिजे. आज पिक्चर नवीन आला तरी माणसं म्हणतात की पिक्चर नवीन आला चांगला आला. लावणी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि लावणी अशा प्रकारे या ठिकाणी सादर करतायत आपल्यासोबत आणि रसिकांना सुद्धा ती आवडलेली आहेत. तर ही लावणी म्हणजे नेमकं काय प्रकार असतोय? हो, लावणी म्हणजे खरं तर तमाशातली लावणी म्हणजे एक शान आहे. तमाशातली म्हणा किंवा पिक्चर मधली म्हणा एक शान आहे लावणी आणि लावणी झालीच पाहिजे. पण आता काय आमची किंमतच झाली नाही लावणीची, तर आम्ही काय करणार? तेव्हा आम्ही जीव तोडून कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला किंमतच राहिली नाही. तर माझे एक हात म्हणून विनंती आहे, जेवढी बी महाराष्ट्रात जेवढी बी माणसं आहे, जेवढी बी कलावंत आहे, जेवढी बी या महाराष्ट्रात किती बी लोक आहे, माझी एक हात म्हणून विनंती आहे की कसं आम्ही कलाकार आहे तो आमचा पाठ चालू ठेवला पाहिजे. माझ्या सर्व लोकनाट्य तमाशा मंडळांना हात म्हणून विनंती आहे की आपली कला ही जिवंत कला आहे. ही जिवंत कला आपली पारंपरिक कला ठेवलीच पाहिजे. आज पिक्चर नवीन आला तरी माणसं म्हणतात की पिक्चर नवीन आला चांगला आला. आणि या ठिकाणी रसिकांनी आपल्याला दाद दिलेली आहे. जसे सुरेखा पुणेकरचे पहिल्याप्रमाणे या ठिकाणी शो व्हायचे आणि आता या ठिकाणी एक नवीन या ठिकाणी लावणी कलाकार या ठिकाणी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. बैलगाड्यांच्या शर्यतीवर नाचता येते. काय नाव आहे त्यांचे नाव सोनाली मुंबईकर. त्यांच्यापेक्षा आज तुम्हाला प्रेक्षकांनी दाद दिलेले कसं वाटतंय? आज खूप बरं वाटतंय. आज एवढी लक्ष केलं आम्हाला. आज कमीत कमी 3-4 आध्या पब्लिक आहे आम्हाला आणि आज आम्हाला असं वाटतं की असंच पब्लिक आम्हाला प्रत्येक गावाला
भेटली पाहिजे, असं आम्हाला मान मर्यादा भेटला पाहिजे आणि आमच्या पोटाची कळगी भरली पाहिजे. आम्हाला काय आहे आणि या ठिकाणी आम्ही सकारात्मकच्या दिशेने या ठिकाणी लोकांची कला लोककला या ठिकाणी दर्शकापर्यंत मानतो आमच्या. मी असं म्हणते, मी एक गरीब कलावंत आहे. माझी सर्वांना हातून विनंती, तुम्हाला देखील हातून विनंती की आमचे जे कष्ट आहे, आमचे जे पूर्ण आहे, तुम्ही वरपर्यंत पोहोचवताय आणि आम्ही तुम्हाला धन्यवाद बोलतो. आणि धन्यवाद सर. बाबांसारखे या ठिकाणी रसिक आपले आहेत ज्यांच्या काळातले तमाशा वेगळा होता आणि आताचा तमाशा वेगळा आहे. बाबांच्या काळात तमाशा होता म्हणजे टेके लावून तमाशा होता. आता बाबांच्या काळात तमाशा होता म्हणजे ती नाविक कला होती आणि नाविक कला म्हणजे पारंपरिक होती, ती आवृत्तून बघायची. लोक गावकरी आवृत्तून यांना ठेवायला जायची, त्यांना सुपारी द्यायची आणि ती बोलवून घ्यायची होती. असं एक कला होती. आताच्या गाडीच्या कलेला मोबाईल जास्त झाले, टीव्ही जास्त झाले, जिथे जाती मोबाईलचे रेकॉर्डिंग चालते. जास्त करून आता नाविक कला कमी आहे आणि रेकॉर्डिंग कला जास्त आहे. जेणेकरून जातात नावडीवाले मुली निघाले, त्या मुलींनी खरं तर मला मी मासा म्हणते, मी काय माझी काय दुश्मनी नाही त्यांच्यावर आणि मी त्यांची दुश्मनी, मी उलट त्यांची मोठी फॅन आहे. आपण या ठिकाणी मोठा जे स्टेज या ठिकाणी लावणीचा या ठिकाणी प्रकार या ठिकाणी अकलूज मध्ये होतोय तिथे काही वगैरे प्रभाव सादर केलेला आहे. हा केलेला आहे. म्हणजे कसं तिथं मी लावणी शोला केलेले आहे. आपलीच मी आवडीतून बोलवते लावणी शोला. जे चांगले कलावंत आहेत, मुली आहेत, त्यांना बोलवते. मी सुद्धा गेलेली आहे तिथं, एकदा गेले होते. पण माझं नशीब एवढं चांगलं होतं, मी एकदा फोन केला, परत मला जायला तिथे भेटले नाही. देव दर्शन तिथं कला हे जिवंत आहे आणि कलाकारांचं एक मत या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.